नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय यामधील स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आधुनिक अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या मुख्य 2 शाखा आहेत. पहिली शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याचा अभ्यास आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. आज आपण आधुनिक अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र, त्याचा आपण अर्थ, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पाहूया. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या आर्थिक संकल्पनांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार अशा समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राच्या विविध अर्थतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहूया. यामध्ये सर्वप्रथम प्राध्यापक J.L. हॅन्सन यांनी केलेली व्याख्या पाहूया. हॅन्सेन असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे ज्यामध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे मोठे घटक आहेत, जे समग्र घटक आहेत, अशा घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. राष्ट्रीय पातळीवरच्या संकल्पना, उदाहरणार्थ एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यामध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे त्याचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. याच्यानंतरची दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांनी केलेली. शॅपिरो असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेची जी कार्यपद्धती आहे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. यानंतर आपण आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहूया. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे अभ्यासणे होय. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपल्याला 4 प्रकारच्या सिद्धांताचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये पहिला सिद्धांत किंवा पहिला मुद्दा आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. दुसरा मुद्दा सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. तिसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि चौथा मुद्दा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. या प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. यातला पहिला मुद्दा आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र देशाचं राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते आणि या घटकांमध्ये कोणत्या कारणांमुळे व कसा बदल होतो याचे स्पष्टीकरण केले जाते. म्हणूनच स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असंही म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तसेच व्यापार चक्रांचा म्हणजेच अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्रांचा अभ्यास हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. यानंतर दुसरा मुद्दा आहे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत
व भाववाढ. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे देशात उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व यामध्ये कोणकोणत्या कारणांनी चढ उतार होतात याचे विश्लेषण केले जाते. अर्थव्यवस्थेत तेजीमंदी निर्माण झाल्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात त्यासाठी हा सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. तिसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. विकसित देशामध्ये वाढती उत्पादन क्षमता व तिचा पूर्ण व कार्यक्षमतेने वापर कसा करायचा या प्रश्नाचा अभ्यास या शाखेमध्ये होतो. त्याचबरोबर जे अविकसित देश आहेत त्या अविकसित देशाच्या संदर्भात त्या ठिकाणी असलेला जो दारिद्र्यपणा आहे, मागासपणा आहे, तो का निर्माण झाला याचा अभ्यास होतो. तसेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी जी प्रारूपे आहेत ती प्रारूपे व सिद्धांत या शाखेमध्ये अभ्यासली जातात, ती विकसित केली जातात. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे विभाजनाचा सिद्धांत. समग्रलक्षी अर्थशास्त्र एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड, वेतन, व्याज व नफा यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचं स्पष्टीकरणसुद्धा केलं जातं. यानंतर आपण आता स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करूया. स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर असणारे जे मोठे घटक आहेत, जे समग्र घटक आहेत, अशा मोठ्या आर्थिक घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र, एकूण मागणी, एकूण पुरवठा इत्यादी. समग्रलक्षी अर्थशास्त्राचं किंवा स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. समग्रलक्षी अर्थशास्त्र हे उत्पन्न विश्लेषण किंवा उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत म्हणून ओळखले जाते. उत्पन्न सिद्धांत म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी आणि रोजगाराची पातळी अर्थव्यवस्थेत कशी ठरते याचे स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी आणि रोजगाराची पातळी ठरत असताना त्याच्यावर अर्थव्यवस्थेमधील वस्तू व सेवांचा, एकूण मागणीचा आणि एकूण पुरवठ्याचा परिणाम होतो. त्यामुळे याचंही विश्लेषण हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्याचबरोबर व्यापार चक्रातील तेजीमंदी निर्माण होण्याची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा अभ्यास ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारण समतोल विश्लेषण. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक घटकांच्या समतोलाचा अभ्यास हा सर्वसाधारण समतोलात येतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी ते संबंधित आहे. याच्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे घटक अभ्यासले जातात ते सर्व घटक एकमेकांशी परस्पर संबंधित असतात. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे घटक राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा हे सर्व घटक परस्परांशी संबंधित असतात किंवा ते परस्परावलंबी असतात. उदाहरणार्थ संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये
एकूण गुंतवणुकीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम हा अर्थव्यवस्थेत एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होत असतो. स्थूल अर्थशास्त्राचं 5वं वैशिष्ट्य आहे राशी पद्धत. स्थूल अर्थशास्त्र हे राशी पद्धतीचा वापर करते. राशी पद्धतीलाच एकत्रीकरण पद्धत किंवा समुच्चयात्मक पद्धत असंही म्हणतात. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासले जाणारे घटक हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असतात. प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी या संदर्भात एक उदाहरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणं हे स्थूल अर्थशास्त्रात येईल, पण त्या जंगलातील एका झाडाची गुणवैशिष्ट्ये अभ्यासणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीने एखाद्या घटकाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, मागणीचा अभ्यास करायचा असल्यास वैयक्तिक मागणीच्या ऐवजी एकूण मागणीचा अभ्यास यामध्ये केला जातो. 6वं वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशामधील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास व त्यासंबंधीच्या विविध घटकांचं स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतं. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, महालनोबिस यांचे मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे वृद्धीचे प्रारूप इत्यादी. स्थूल अर्थशास्त्राचं 7वं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. स्थूल अर्थशास्त्र हे सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, त्यामध्ये कोणकोणत्या कारणांमुळे बदल होतात याचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्राचं 8वं शेवटचं वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख आहे किंवा यालाच धोरणाभिमुख अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. लॉर्ड केन्स असे म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, उदाहरणार्थ भाववाढीची समस्या, मंदीची समस्या, रोजगार कसा निर्माण करायचा या संदर्भातली समस्या, यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या समस्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील.